नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी धुले की, जहां आषाढ़ी एकादशी पर भी धुले में खुली रही मीट की दुकानें। आगे बात होगी परभणी की, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दिव्यांग सेल ने लक्ष्मण हाके की तस्वीर को जूतों से मारकर किया विरोध प्रदर्शन। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। हिंदू धर्म के पवित्र त्योहार आषाढ़ी एकादशी के दिन भी धुले शहर के कुछ इलाकों में मीट की दुकानें खुली रहने से नागरिकों में कड़ा आक्रोश है। वाडी भोकर रोड और नाकाने रोड पर स्थित इन दुकानों के कारण कुछ समय के लिए माहौल तनावपूर्ण हो गया था। हालांकि विधायक अनूप अग्रवाल की तत्काल मध्यस्थता और पुलिस प्रशासन की मदद से इन दुकानों को बंद करा दिया गया, जिससे कोई अप्रिय घटना होने से बच गई। इन दुकानों को बंद कराने की मांगों को लेकर इलाके के नागरिकों और विभिन्न सामाजिक संगठनों के कार्यकर्ताओं ने कड़ा विरोध जताया था। हिंदू समाजाचा पवित्र सण आषाढीची विठ्ठलाची आज वारी आमच्या परिसरामध्ये निघाली होती। आज आषाढी एकादशीचा मोठा पवित्र सण आहे, परंतु आमच्या वाडी भोकरून नाकाने रोडला काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी हेतू पुरस्कारपणे मटणाची कमिटी दुवा घातले होते। आमची एकच मागणी होती की तुम्ही व्यवसाय करतात त्या व्यवसायाचा विरोध नाही आहे, परंतु आमच्या संस्कृतीचा आमच्या धर्माचा प्रतीकच नका या पवित्र दिवशी हा व्यवसाय बंद करावा। यासाठी आमच्या परिसरातले सगळे नागरिक जगत सेवकाताई आहेत, आमचे कामगार नाना आहेत, सगळी मंडळी जमली आणि आज वाडी भोकरचे नगरवरचे 7 ते 8 दुकानं आम्ही आज बंद पाडले। आमची प्रशासन याच्यापुढे एवढी केस आहे महापालिकेला की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासून वाडी भोकर नगर किंवा शहरातले सगळी अतिक्रमित दुकानं ती काढली पाहिजेत। कारण स्टेडियम चौकामध्ये जवळजवळ 6 ते 7 दुकानं होती आणि अक्षरशः तिथं जाणाऱ्या महिलांना 2-3 महिना चक्कर राहिली। आमचे भाऊ पण ते समोर उभे आहेत, मोरे भाऊ, त्यांनी सुद्धा मला सांगितलं माझं दुकान काढेल माशाचं, पण हे बंद करा। याच्यामुळे अतिक्रमित दुकानं बंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। या लोकांनी ज्या वेळेला उरलेलं त्यांचं लेग पीस असतात म्हणजे पाय कोंबडीचे मटणाचं अतिरिक्त जे मटण असतं जे कामाचं असतं ते बाहेर फेकतात। याच्याने कुत्रे पिसाळतात, कुत्रे मटण खातात आणि कुत्रे पिसाळतात आणि पिसाळल्यामध्ये ते कॉलनीतल्या लोकांच्या बाई माणसाच्या माया लागतात आणि ते कुत्रे धावतात। आधी यांचा ह्या कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, मग त्या कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त करू अशी आमच्या विनंती। धन्यवाद। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। जीटीपी कॉलोनी हाउसिंग सोसाइटी धुले में आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर विट्ठल रुक्मणी मंदिर में भव्य महापूजा का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में क्षेत्र के नागरिकों ने बड़ी श्रद्धा के साथ भाग लिया और विट्ठल भगवान से अच्छी वर्षा, किसानों की समृद्धि तथा सभी के उत्तम स्वास्थ्य की कामना की। इस वर्ष की पूजा देवपुर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक समाधान वाघ की पत्नी माधवी वाघ और पुलिस प्रशिक्षण केंद्र के पुलिस निरीक्षक द्वारा संपन्न की गई। साथ ही योग गुरु अशोक शिंदे और उनकी पत्नी ने सह पूजक के रूप में अभिषेक और महाआरती की। कार्यक्रम में सरकारी अधिकारियों की उपस्थिति ने आयोजन को और भी गरिमामय बनाया। इस वर्ष बारिश कम होने के कारण सभी ने विट्ठल भगवान से अच्छी वर्षा की विशेष प्रार्थना की। देखील आज या ठिकाणी पूजा संपन्न झाली। या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भाविक भक्तांची अगदी रीग लागलेली असते। संध्याकाळी 7 वाजेला श्री रुपेंद्र तावडे प्रस्तुत गजर विठूचा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर गेल्या महिन्यापासून पावसाने ओढ दिलेली आहे, सगळ्यांच्या नजरा या आभाळाकडे लागलेल्या आहेत। मी पांडुरंगाला विनंती करेल की पांडुरंगा हा पाऊस धो बरसू दे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ दे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे अशी आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या पर्वावर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि पांडुरंग देखील आमची हाक ऐकेल आणि या धुळे शहरावर शांतता नांदू दे, पाऊस धो बरसू दे अशा प्रार्थना करतो। काय नाव दादा? आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जीटीपी कॉलनी व परिसरात भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर 2016-17 या वर्षी साकारण्यात आलं आणि त्या वर्षापासून नित्य नियमाप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी या दोघेही महापूजा या जीटीपी कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न होत असतात। या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कॉलनीवासी आमचे चेअरमन साहेब कीर्तिमान दादा कवठळकर, दादासाहेब शिवाजीराव पवार यांच्या सहकार्याने आणि नियोजनाने
आम्ही ही महापूजा जी आहे ती शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते व्हावी असा मानस केला आणि त्या वर्षापासून आम्ही या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी या दोघंही महापूजा शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तेच आम्ही संपन्न करत असतो। त्याप्रमाणे आज दिनांक 6/7/2025 रोजी आपल्या देवपूर पोलीस स्टेशनचे PI श्री समाधान वाघ साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ माधवीताई वाघ या देखील पोलीस निरीक्षक आहेत। या दोघंही पोलीस दाम्पत्याच्या हस्ते आज या GTP कॉलनीतील या मंदिरामध्ये महापूजा संपन्न झाली। अतिशय सहपूजक म्हणून आपल्या धुळे शहरामध्ये ज्यांनी योगाच्या माध्यमातून अगदी 34 ग्राउंडवरती योगा सुरू केला आणि धुळेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं एक धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले शहर के सिंचाई कॉलोनी बलवाड़ी में श्री क्षेत्र विठल धाम विठल रखुमाई मंदिर में आषाढ़ी एकादशी का उत्सव हर्षोल्लास के साथ मनाया गया। तीर्थ स्थल घोषित किए गए इस मंदिर में देवपुर, दत्त मंदिर, बलवाड़ी, भोकर, नाकाने रोड, जय हिंद कॉलोनी क्षेत्र और क्षेत्र से बड़ी संख्या में नागरिकों ने दर्शन का लाभ उठाया। आज एकादशी के अवसर पर सुबह 5 बजे काकड़े की आरती, 8 बजे श्री एवं श्रीमती महादेव परदेशी वरिष्ठ नेता भाजपा के साथ हाथों महाआरती, दोपहर 12 बजे शुद्धोदन यशवंत नागमल के हाथों महाआरती और शाम 7 बजे महाआरती भूषण कृष्ण गुरव द्वारा की गई। शाम 7 से 9 बजे तक भजन संध्या मंदिर परिसर में ऑर्केस्ट्रा द्वारा स्वर साधना का सुंदर संगीत कार्यक्रम का आयोजन किया गया है। जय हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण तीर्थक्षेत्र विकास मध्ये समाविष्ट झालेले आणि गेल्या 16 वर्षापासून सिंचाई कॉलनीमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरची सेवा चालू आहे। या परिसरामध्ये देवपूर, भोकर, वनवाडी, नगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात। दत्त मंदिरापासूनही भाविकांची गर्दी आहे। आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात रीग आहे। पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे। देवाचं काम तो स्वतः करून घेत असतो। संध्याकाळी पाऊस नक्की पडेल 6 नंतर। मित्रांनो, विठ्ठल रुक्माई मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या मंदिराची सेवा गेल्या 16 वर्षापासून चालू आहे। भजन कीर्तन तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम उत्सव या मंदिरात सतत होत असतात। भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुपजी अग्रवाल यांचं मोलाचं सहकार्य असतं। सर्व कॉलनी परिसरातील आणि भाविकांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे। सर्वांच्या योगदानाने सहकार्याने हे मंदिराचे काम चालू आहे। सर्वांना जय हरी, जय हरी, जय हरी। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार के खिलाफ अभद्र भाषा का प्रयोग करने वाले लक्ष्मण हाके के विरोध में परभणी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दिव्यांग सेल की ओर से जोरदार प्रदर्शन किया गया। इस विरोध प्रदर्शन के दौरान शहर के छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के समीप लक्ष्मण हाके की तस्वीर को जूतों से मारा गया। पार्टी की ओर से मांग की गई कि लक्ष्मण हाके के खिलाफ तुरंत आपराधिक मामला दर्ज किया जाए। इसके लिए पुलिस अधीक्षक को निवेदन भी सौंपा गया है। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस दिव्यांग सेल के जिलाध्यक्ष प्रदीप गांधारे, राष्ट्रवादी विद्यार्थी संगठन के जिलाध्यक्ष दीपक वारकरी, दिव्यांग सेल शहराध्यक्ष गुरु सिंह चंदेल आदि पदाधिकारी उपस्थित थे। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल अपशब्द करणारे लक्ष्मण हाके त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना ज्या माणसाला समोरच्याबद्दल काय प्रश्न बोलायचे किंवा काय करायचं हेच माहिती नसेल तर त्यांना ते प्रश्न कसे सोडावं हेच माहिती नसते। म्हणजे हे एक निव्वळ अडाणी माणसाचं काम आहे। प्रत्येक आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आल्यात हे दुसरं काही नाही, फक्त स्टंट आहे। कोणताही माणूस उठतंय की दादावर टीका करताय की त्यांना दुसरं काहीच काम नाही, फक्त एकच काम आहे की अजितदादावर टीका करणं हे त्यांना जमतंय असं त्यांना वाटत असेल। पण अतिशय खालच्या पातळीचं राजकारण हे करत आहे। सर्व राजकीय पक्षांना एकच सांगणं आहे की असे जे असतील तुमच्याकडे पदाधिकारी की कृपा करून इतर नेत्याला गालबोट लागेल आणि आपल्या पक्षाची इमेज
आणि इज्जत ही कमी होऊ नये, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये येणारा इच्छुक असतो, तर त्याला असे हे अडाणी लोक जर असे बोलत असेल तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सर्वसामान्य माणूस येणार नाही आणि त्यांना जुटणार नाही. त्यामुळं मी सर्वांना एकच विनंती करतो की इथून पुढं लक्ष्मण हाकेंना कोणत्याही पक्षामध्ये थारा न देता त्यांना हकालपट्टी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, असं दिव्यांग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल परभणी जिल्ह्याच्या वतीनं पोलीस आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई होईल. चौथी नापास स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा झाकणझुल्या लक्ष्मण हाके त्यांनी संवैधानिक मार्गानं जर आमच्या अजितदादाबद्दल त्याला जर खरंच विद्यार्थ्यांचा कळवळ असला असता तर त्यानं संवैधानिक मार्गानं आज अजितदादाबद्दल बोलले असता. पण त्यानं ते अनपढ असलेलं आणि चौथी नापास असलेला असा झाकणझुल्या लक्ष्मण हाके स्वतःला प्राध्यापक म्हणतो. त्यानं त्याच्या बुद्धीचं आणि त्याच्या अकलेचं प्रदर्शन केलं आणि त्याची संस्कृती दाखवून दिली आणि आमच्या नेते आदरणीय अजितदादा यांच्याबद्दल त्याने अपशब्द वापरले. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज परभणीमध्ये दिव्यांग सेलच्या वतीनं आज आंदोलन केलं आणि त्या लक्ष्मण हाकेला या ठिकाणाहून एक इशारा देतो की लक्ष्मण हाके, तू ज्या ठिकाणी दिसशील त्या ठिकाणी तुला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी तुला कुठंच सोडणार नाही आणि तुला ऑन द रेकॉर्ड या ठिकाणी बोलतो, तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही परभणीतले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अजितदादाचे मावळे कधी शांत बसणार नाहीत. अशा जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भांडगुळापासून आम्ही सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि अशा भांडगुळांना समाजात आणि राजकारणात आणि समाजकारणात कुठेही थारा नाही दिला पाहिजे. या ठिकाणी मी एवढी भावना व्यक्त करतो. परभणी से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।